हॅलो मित्रांनो, मी शिवली आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज खूप दिवसातून आम्ही गेलो होतो थोडासा फिरायला। या जागेचं नाव आहे कोंडापुरी, रांजणगावात आहे। आणि इथे एक मंदिर आहे, खंडोबाचे मंदिर, मल्हार मंदिर। जायच्या दारात म्हणजे मेन गेटमधून असं बघा खूप सुंदर सिनारी होती। खूपच चांगलं वाटलं, खूपच सुंदर होतं सगळं काही। आणि हा आहे मंदिर, तुम्ही बघू शकता। रास्ता किती सुंदर आहे आणि दोन साइडच्या झाडे आणि फुलं सगळं खूप छान होते। दोन साइडला बाग आहेत आणि मध्ये रास्ता आहे, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर फुलं आहे, पार्क सारखंच दिसते। खूपच छान आणि खूप छान हवा येत होते। मंदिर पण तुम्ही बघू शकता। आता मंदिरच्या आतमध्ये जायचं आपल्याला। मंदिरचा मेन गेट म्हणजे मंदिरचा गेट आहे आणि ते बाहेरचा मेन गेट होता। आणि इथे बघा असं आहे, बाहेर नंदी महाराज आहेत आणि इथे बघा दारात दोन हत्ती म्हणजे गजराज। इथून आपल्याला आतमध्ये जायचे। तुम्हाला वाटू शकते की माझी मराठी कशी तरी आहे। खरं आहे, माझी मराठी चांगली नाही आहे, मी अजूनही शिकते आहे। मी खरं तर मराठी नाही आहे, मराठी मुलगी नाही आहे, मराठी सुनबाई आहे। मी बेंगॉली मुलगी आहे, म्हणून शिकायला थोडा टाईम तर लागतेच, तरी मी प्रयत्न करते। ही माझी मुलगी आहे, हा माझा हजबंड आहे आणि इथे माझी म्हणजे एक नंदाची मुलगी आहे आणि नंदाचा मुलगा। आता चला आतमध्ये जाऊया। इथे आतमध्ये ऑलरेडी ताई आहेत आणि ते एक मावशी आहे, बघा तुम्ही। मल्हार महाराज आणि खाली एक महादेवाचा मस्तक आहे, म्हणजे पितळाचा मस्तक बनवलेला आहे। मी दर्शन करून घेतले। हा बघा महादेवाचा मस्तक आहे। मी पूर्ण फोटो काढायची प्रयत्न करत होते, पण आला नाही ग्रिलमुळे। काही नाही, तुम्ही बघू शकता। आता मी आतमधून बाहेर निघाले आणि बाहेर एक साइडला इथे बघा महादेवाची मूर्ती आहे। खूपच सुंदर होता, खूपच सुंदर, म्हणजे एवढी शांती होती तिकडे, मी तुम्हाला सांगू नाही शकत। आणि माझी मुलगी पण खूपच खुश होती, ती खूपच खेळत होती, उड्याही मारत होती। ती मला फुलं दिलं आणि इथे दादा आहे आमच्या, नारळ फोडलं आणि आम्ही सगळ्यांनी प्रसाद घेतला। आणि इथे यांना सोडायचे खेळायला आणि दुसरीकडे पार्क पण आहे, तिथे पण जायचं आपल्याला। इथे थोडासा फोटो सेशन केला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो दुसरीकडे। माझी मुलगी लई खुश होती। इथे बघा लहान मुलांचा पार्क आहे, इथे स्लाइड आहे, माझी मुलींनी स्लाइड खेळली। आणि ही दुसरी मुलगी दिसती ती ताईची मुलगी आहे, म्हणजे ती नंदाची मुलगी आहे। आणि इथे दादांची मुलगी आहे, ही बघा लहान बारीक मुलगी दादांची आहे। आणि इकडे पण खेळायला हा काय मला तर माहीत नाही आहे काय आहे, पण आम्ही दोघं खूप खेळलो, छान वाटलं आम्हाला। आणि इथे बघा गुंडागर्दी चालू आहे। आणि त्याच्यानंतर आम्ही आलो बाहेर। इथे गेटच्या समोर एक भाऊ होता, तो मुलांनी म्हणलं माझा भाऊ आहे। आणि तिथून आम्ही गेलो दुसरीकडे। इथे जांभूळचा झाड होता आणि खूप सारे जांभूळ होते
आम्ही खूप सारे तोडलो आणि खूप सारे खाल्लं. खूपच मजा आली, खूपच. इथे बघा खूप खूप जांभूळ होते आणि खायला पण खूप टेस्टी होते. इथे बघा ताईने कसं हातात घेतले, बघितलं, खूप छान होता. खूपच एन्जॉय केला आम्ही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच संपत आहे. पुढचा ब्लॉग घेऊन लवकर येते मी. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद आहे. बाय बाय, टेक केअर.